काल आईने आपल्याला घास आणलाच नव्हता, तर मग तो आत्ता सकाळी आणलाय आणि इथं ठेवलाय थोडासा आणि बाकीच्या ह्यांना खायला टाकलाय. त्याला टाकलाय पलीकड, चिमण्याला पण टाकलाय. आणि विजेची जागा रिकामी, कारण की विजय तिकडे झाडाखाली बांधलाय. त्याला इथं कडक जागेवरती थोड्या गुडघ्याला जखमा होत होत्या, त्याच्यामुळे त्याला तिकडं मातीत बांधले पलीकड. इकडं ह्या वासरांना पण इकडं घास टाकलाय आणि विजेला इकडं बांधलंय. इकडं कसं माती आणि थोडं इकडं गवत पण पडलेलं आहे, मग ते गवतावर वगैरे बसतो. ह्याला आहे ना, हे असं होत होतं, म्हणजे केस चालले होते त्याच्यामुळे. आणि इकडं गुडघ्याला पण हे असे जखमा होते त्या कडक्याच्यावर बसल्यामुळं, त्याच्यामुळे त्याला आता हीच जागा केली. त्याला रात्री पण इथं आणि दिवसभर पण इकडंच बांधायचं. आणि हा वेल, ह्याला शेंगा पण चांगल्या लागल्यात आता इकडं वरती. परत ह्या फुलांच्या जागा पण शेंगा लागतील. गंगा पाण्यावरती आणली आणि गंगापासूनच सुरुवात केली. आता सगळ्यांना पाणी पाजतो आणि आज आबळ पण आले, त्याच्यामुळे सगळ्याला आता उन्हातच बांधतो, सावलीत कोणाला बांधत नाही. तर चिमण्या पाण्यावरती आणल्या आणि ह्यांना बाकीचे जनावर उन्हात बांधलेत, कारण थोडं गार वारं पण चालू आहे, तर उन्हातच बरं आहे त्यांना. त्या बैलाला पाठीत कुट्टी ठेवली आणि त्याला घास ठेवला होता, तर त्याने फक्त पालाच खाल्लाय, काढे तसेच ठेवले घासाचे. तर मी इकडं घासाचे दारे बघायला आलो होतो, तर खालच्या कडेला ना आपल्या घासात हे असं तण खूप आलंय हे, आणि इकडं घास पण पातळ आहे. हे बघा, हे सगळं तणच आहे आणि घास उगं पातळ आहे. तर त्याच्यामुळेच आपण इकडं खालच्या कडेला ते लाल का बियाणे लावले आणि इकडून हिरवं. आणि ह्या वाफ्यात पण मला वाटतं आता लावावं थोडं राहिलेलं, कारण इथं सगळं गवतच आलं आहे. तो वरचा पार्ट आहे ना, तिकडं चांगला दाट घास आहे, अर्ध्यापासून खाली तण जास्त आले घासात. त्याच्यामुळं आता आपण बघू लाल बियाणं जे लावलं होतं ते उगवायला सुरुवात झाली की नाही. तर हे कोंब आला ह्याला, तर झाले सुरुवात यायला. तर ह्याच्या समोर पण इथं लावली ना, ह्याच्यातून पण एक छोटीशी काडी वरती आली पानं, तर मग हे झालं सुरुवात यायला. बघा इथं पण हे पण वाढलंय. ज्या बियाण्याला वर अगोदरच कोंब आला होता ना, तर त्याचे कोंब असे वाढलेत. इथून कट केलं होतं, तर हे कट केल्यापासून इतकं वाढलंय हे पण. तर हे आता चांगलं म्हणजे चिटकलंय, येईल काही दिवसात. तिरकं लावलं होतं हे. पाणी पण आलं इकडं कडीला, मी बदलून आलो आता थोडा वेळ झालं, आता नवीन वाफ्यात लावलंय. आज या पुढच्या नवीन बोरीला बोरं खायला आलोय. तर हिला कच्चे बोर आहेत वरती आणि खाली पिकलेले पडलेत. गोड बोर आहे, आकाराने बारीक आहे बोर, पण आकाराने बोर बारीक आहे आणि आटोळी मोठी, थोडी मास कमी, पण टेस्टला चांगली. एवढंसं बोर आहे आकाराला. बैलगाडी घेऊन चाललो ऊस आणायला, तर नेप्या संपलाय, मोहळापासून थोडासा राहिलाय, बाकी संपला. मग आता ऊस टाकायचा, जनावरांना खायला टाकून देतो ऊसाची कुट्टी. तर भैया बैलगाडीमधून ऊस खाली घेतलेला आहे, तर तो ऊस कुट्टी मशीनमध्ये लावतोय आणि इकडे समोर कॅरेटमध्ये कुट्टी साचवतोय आणि कॅरेट भरून पप्पाकडे देतोय. तर मग पप्पा घावणे टाकतायत. तर घावण्याच्या जनावराला खाली टाकून झाले, आता पलीकडच्या जनावरांना खाली टाकायचं, विजेला आणि वासरांना. विजेला पण खायला ठेवलं, विजेला पाण्यावरती आणलंय. आता दिवस मावळाचा टाईम झाला आहे, सगळे जनावर पाणी पाजायला चालू केलेत. गंगाल पाण्यावरती आणले, पाणी पिते. वातावरण थोडं थंड आहे ना, त्याच्यामुळं पाणी पित नाहीत जास्त संध्याकाळच्या टायमाला. आणि आज शेतात काहीच काम नव्हतं, फक्त बैलगाडीतून ऊस आणला आणि बाकी जनावरांना सकाळी खायला टाकलं, पाणी पाजलं
आणि 4 वाजता खायला टाकलं. आता पाणी पाजलं. बाकी आज शेतात इथले दारे बघितले थोडे, दम्मा आणि पाणी पिती. आणि आज कामं सगळे वेळेवर झालेत. आता बस गंगाला बांधायचं, सगळे जनावर पाणी पाजायचे झालेत आणि मग झाले काम आजचे सगळे. ह्यांनी कसं पोट फुल झालंय. आज आई शेतातून लवकर आली. मग तुम्हाला दाखवतो. आता उजेडच आहे, अंधार पडायला सुरुवात नाही झाली, थोडं वेळ पडेल. तोपर्यंत आईने स्वयंपाक सुरू केला आणि आईने भाजी बनवून ठेवलेली. आता चपात्या बनवते, जे लवकरच सुरुवात केली होती आईने. लवकर जेवण करायचं. व्हिडिओ आता बंद करतो.